संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवगावचे अध्यक्ष श्री दिलीप टेंबे हे जंगलामध्ये गस्त घालत असताना त्यांना वन विभागाकडून वन विभागाच्या सीमारेषेवर पिलरचं बांधकाम चालू असल्याचं आढळून आलं। परंतु त्या पिलरमध्ये आत जंगलातील दगड टाकून व त्याच्यावर ग्रेट पावडरचा लेप लावून निकृष्ट दर्जाचं काम चालू असताना संयुक्त वन विभाग समितीचे नाव गावचे अध्यक्ष श्री दिलीप टेंबे यांनी सदर पिलर फोडून पाहणी केली असता त्यात नुसते दगड टाकून वरती गिरीट पावडरचा लेप लावून शासनाचा निधी हडप करण्याच्या हेतूने ठेकेदार व वन विभाग अधिकारी यांनी संगनमत करून शासनाचा निधी हडप करण्याच्या उद्दिष्टाने निकृष्ट दर्जाचं काम केलंय, असं येथील वन विभागाचे अध्यक्ष दिलीप टेंबे यांचं म्हणणं असून सदर झालेल्या कामांची विभागीय चौकशी होऊन ठेकेदार व वनक्षेत्रपाल आखाडे तसेच वनपाल मुरलीधर जागरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच येत्या काही दिवसात वनमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचं येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप टेंबे, उपाध्यक्ष संदेश टेंबे यांनी सांगितलंय। तरी असा भोंगळ कारभार करणारे ठेकेदार व वन विभागाचे अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। मी आणि माझे सहकारी मित्रमंडळी आम्ही हा जंगल गेली 25 वर्षे सतत याचा संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम करतो। म्हणजे दुपार असो की संध्याकाळ असो किंवा सकाळ असो आम्ही सतत या जंगलामध्ये गस्त घालीत असतो। गस्त घालीत असताना आम्हाला असे समजले की आमच्या फॉरेस्टच्या बाजूनी पिलर टाकण्याचं काम चालू आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पिलर टाकले तर आम्हाला तेवढेच हद्दी आमच्या चांगल्या कव्हर होतील। पण आज दिनांक 22/1/2026 रोजी गणपती बसलेला असताना सुद्धा आम्ही घरातला गणपतीचा कार्यक्रम सोडून या ठिकाणी का बाबा आज सणाचा दिवस असल्यामुळे कोणी ना कोणी जंगल तोडीसाठी जंगलात येऊ शकतो, त्या हेतूने आम्ही या ठिकाणी गस्त घालत असताना पिलरचं काम चालू असल्याचं आम्हाला आढळलं। तर पिलरचं काम चालू असताना आम्ही ते पाहणी केली तर आम्हाला त्याच्यात थोडा संशय वाटला आणि संशय वाटल्यामुळं आम्ही तो पिलर त्यांना दाखवण्याची मागणी केली। सदरची जी माणसं माझ्या जोडीला जी उभी आहेत ती ठेकेदार, नाव काय ठेकेदारचं रे? विकास जाधव ना? हां, विकास जाधव म्हणून पनवेलचे एक ठेकेदार आहेत। तर त्या ठेकेदारनी तो काम घेतला आहे। फॉरेस्टर रेंजर यांच्या संगनमताने त्यांनी आमच्या अशा लक्षात आलं, आम्ही त्या मजुरांना विचारलं की बाबा ठेकेदाराने आम्हाला सांगितलं की मटेरियल साईडनी लावा आणि मध्ये दगडी टाका। मग दगडी टाकल्यानंतर मग हे बाबा असं दगडी टाकण्याचं आम्ही एक पिलर बाबा आम्हाला फोडून दाखवा। मग पिलर आम्ही फोडण्याची त्यांना मागणी केली, जरा फोडण्यास ते तयार नव्हते, पण तरी पण आम्ही त्यांना विनंती केली का बाबा फोडून आम्हाला दाखवा कशा प्रकारचं काम झालंय। तर ते आम्ही एक पिलर तोडला, भले आमच्यावर येईल, भले तर काय होईल ते होईल, पण आम्हाला तो खात्रीशीर आमची खात्री झाली पाहिजे का तो पिलर खरोखरच योग्य आहे की नाही। तर आम्ही त्या पिलर तोडला आणि तोडल्यानंतर आम्हाला त्या पिलरच्या आतमध्ये अशा मोठ्या मोठ्या दगडी टाकलेल्या दिसल्या। साईडनी फक्त थोडासा गिरीटचा माल फक्त या बाजूने असा लावलेला आहे आणि मध्ये मोठ्या अशा दगडी आहेत, तुम्हाला समोरच पाहण्यात येतात। आणि हे मजूर आहेत, ते काम करणारे अशी मजूर मंडळी आहे, त्यांच्या ठेकेदारची मजूर मंडळी आहेत। तर अशा जर पद्धतीचं जर काम शासनाने जर लक्षच दिला नाही तर पिलरची कामं झाली तर शासनाचा निधी हा फुकट जाण्याची लक्षणं आहेत असं मला वाटतंय। म्हणून ही कृपया करून याची चौकशी झाली पाहिजे आणि योग्य तो न्याय आम्हाला समितीला असो किंवा शासनाला या निधीचा योग्य न्याय असा मिळालाच पाहिजे अशी मनापासून अध्यक्ष नात्याने मी दिलीप टेंबे आपणास विनंती करीत आहे। बस। तर मगाशीच मी तुम्हाला सांगितल्यानुसार त्या पिलरवर मी जेव्हा ती दाखवलं तुम्हाला, तर जो आम्ही पिलर हा तोडला होता त्या मजुरांच्याकडून तोडला होता, तर सत्य परिस्थिती तुमच्या समोरच आहे। बघा, या ठिकाणी आम्ही तो पिलर तोडल्यानंतर त्या पिलरमध्ये मोठ्या मोठ्या अशा ज्या दगडी आहेत या दगडी त्यांनी त्या पिलरमध्ये टाकल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बघा ह्या अशी आतमध्ये पोकळ्या ठेवल्यात, म्हणजे जास्त माल काही त्याच्यामध्ये बसला नाही पाहिजे असा पूर्ण इकडनं अशा दगडी लावल्यात आणि साईडनी तुम्ही एकदम असा नॉर्मल असा प्रकारचा असा ह्या गिरीटचा थर आहे हा तो त्या पत्र्याच्या बाजूने असं लावत होते आणि ही लावाचा आणि तो पिलर उभा करायचा। बाहेरून दिसताना तुम्हाला असं दिसेल की बघा आता ह्या गिरीट आणि ह्या गिरीटची क्वालिटी बघा तुम्हाला एकदम, हां हे बघा याच्यामध्ये ना पाणी नाही काय नाही, हा असा भुसा एकदम भुसा आहे आणि ह्या असा तो बांधकाम करून फक्त बाहेरून आणि रंगरंगोटी करून हा असा सावला गोंधळ त्यांचा हा झाकला जातो। म्हणजे शासनाचा निधी कसा गडप करायचा, कसा हडप करायचा ही एक प्रकारे टेक्निक त्यांच्याकडं माझ्या मते आहे। आणि ह्या असं काम त्यांनी मला वाटतं पूर्ण आपला ही नवगाव समितीच नाहीत
तर पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये असा पिलर टाकण्याचा त्यांनी काम केला आहे. आणि ह्या पिलरच्या मधून मला असं सांगावं असं वाटतं काय करोडो रुपयाचा निधी त्यांनी हडप केलेला आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याच्या योग्य ती अशी योग्य ती अशी कारवाई त्यांची झाली पाहिजे. आणि याची दखल आम्ही निश्चितचपणे आम्ही सर्वजण आमचे जेवढे कमिटीचे मेंबर आहेत ते वनमंत्र्याकडे जाऊन याची आम्ही तक्रार त्या ठिकाणी दाखल करू आणि वनमंत्र्यांच्याकडं आम्ही त्यांना सांगू की ह्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमची ह्या वन व्यवस्थापन समितीच्याकडून मागणी आहे.